सो हे गाईज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी एक आठवड्यानंतर व्लॉग बनवतोय आणि त्याचं रिझन पण मी तुला पुढे सांगतो व्लॉगमध्ये. तर आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि आता ब्रेकफास्ट करूया. दाल चावल, स्मिताने दाल चावल बनवलं आहे ब्रेकफास्टमध्ये. झालं दाल चावल दिलाय पण अँड हिअर इज माय दाल चावल. तू केला ब्रेकफास्ट? केला कधीच माझं झालं पण मी वेट नाही करत मी. घरचे ना म्हणतात बेडवर बसून खायचं नसतं, पण मला बेडवर बसूनच खायला आवडतं. काय माहिती का, मला इथं ब्रेकफास्ट करायला छान वाटतं, कम्फर्टेबल वाटते. कम्फर्टेबल वाटलं. आणि आजचे दाल चावल जरा छान बनले. उसकी खुशबू बहुत अच्छी आ रही है. काय टाकलं यामध्ये स्पेशल आज? स्पेशल काय नाही आहे, मला आवडतं ना त्याच्यामुळे ते स्पेशल बनलं जातं माझ्याकडून. ब्रेकफास्ट करून मी शेतात आलो आहे बिकॉज इथे जी मका लावली होती ना, आपण मका पेरली होती, त्याला पाणी द्यायला चालू आहे. आणि पाऊस तर आलाच नाही आहे, म्हणजे पाऊस येतच नाही आहे, त्यामुळं पाणी द्यायची वेळ आली. नाहीतर पाऊस जर चांगला आला असता तर पाणी द्यायची गरज नसती पडली. इथे पाणी चालू आहे. आय थिंक इतकं पाणी देऊन झालेलं आहे आणि इतकं राहिलेलं आहे. आणि मला पप्पांनी इथं पाठवलं आहे बिकॉज हे जे पाईप आहे ना ते चेंज करायचं आहे. या लाईनमध्ये तर पाणी गेलेलं पूर्ण येण्यापर्यंत. आता इकडे सोडलं आहे. ऑगस्ट महिना पण संपत आला, पण पावसाचं काही नामोनिशाण नाही आहे अजून. आणि हे बघा, त्या दिवशी आम्ही फटाके उडवलेले इथं. हे गुलाबाचं झाड लावलेलं खूप छान फुटलेलं आहे. फक्त हे जे कोणीतरी तोडलं होतं ना ते पूर्ण खराब झाले. हे बघा, हे आय थिंक जळालं आहे, पण इकडचं खूप छान आलं आहे. आता फक्त कोणी याला हात नाही लावला पाहिजे. आणि हे दुसरं गुलाबाचं प्लांट पण खूप छान आलेलं आहे. झाला आवरून लाईट बनतो, छान दिसतेस लाईट बनतो. आता आम्ही रील्स शूट करायला चाललो आहे आणि रील्सच रिझन होतं की आम्ही एक आठवडा ब्लॉग बनवला नाही. कशाला तिला हे करते उगाच? घाबरतच नाही यार. बघा घाबरते आता तुम्ही करा बघा लगेच. नाही घाबरायचं. तुम्ही नुसतं हात जरी लावला तरी ती पळून जाते. मज्जा येते तिला घाबरायला, कारण ती मला घाबरत आहे ना, म्हणून मी तिला घाबरवणार आहे एक दिवशी. तिला घेऊन जाते का तुझ्यासोबत? नको यार, चालेल ती मला. तर मी बोलत होतो की एक आठवडा आम्ही ब्लॉग बनवला नव्हता बिकॉज आम्हाला रील शूट करायची होती खूप. बिकॉज स्मिता आता जाणार आहे रक्षाबंधनला पुणेला. जरी स्मिता गेली तरी रील्स खूप आहेत अपलोड करण्यासाठी. तू किती डेज जाणार आहे स्मिता? 3-4. मग त्यानंतर तर काय नो टेन्शन, तेव्हा कधी पण रील्स बनवू शकतो. आणि आम्ही एक आठवडा फुल आम्ही रील्सवर फोकस केला होता आणि आम्ही व्लॉग्स थोडे साईडला ठेवले होते बिकॉज एका टाईमला एकच काम जास्त होऊ शकतं आणि रील्स आम्हाला जास्त करून ठेवायचे होते. किती रील्स झाले आपले? 7-8 रील्स तर झालेत आपले एक्स्ट्रा. हे मला ते तिथपर्यंत माझा हात जाईल का? स्टँडने तुटतं का पागल? तिथपर्यंत माझा हात तरी जाईल का? ओय, इथं बघ स्मिता, घरीट आहे इथं. हे तोडू नका यार, नको. ते खराब झालेलं आहे, पण ते खराब झालेलं आहे. असं तर कोणतरी यूज करेल. हा ते वाला. मन में लड्डू फुटा. मुझे लगा मला लावायचं होतं. हैप्पी ऐसे तो मैं जिंदगी भर हैप्पी रखूंगा, बस मुझसे शादी कर लो. आता लवकर रील शूट करून घेऊयात. आणि आज स्कूलचा पण आवाज नाही आहे बिकॉज स्कूलमध्ये कोणच नाही आहे आज, बिकॉज सुट्टी आहे स्कूलला. बिकॉज आज ईद आहे त्यामुळं. आणि जे पण मुस्लिम ब्रदर सिस्टर्स आपले ब्लॉग बघतात त्यांना माझ्याकडून हॅपी ईद मुबारक. तर मग स्मिता, तू जाणार आहेस आता 2 दिवसानंतर, मग कसं वाटत आहे? थोडंसं मला सॅड वाटतं, कारण की तुला सोडून जाणार आहे ना. छान वाटतं? सॅड वाटतं थोडं. मला तर खूप छान वाटतंय. 4 दिवस जाणार आहेस ना तू? मैं 4 दिन के लिए मैं टेंशन फ्री कहाँ पर भी जा सकता हूँ, कुछ भी कर सकता हूँ. वाओ, इतनी बड़ी खुशखबरी दे दी तूने मुझे अभी. चेष्टा करते यार. मला तर खूप सॅड वाटणार आहे आणि मला खूप आठवण येईल तुझी. आणि कशी वाटली माझी ॲक्टिंग? रेट करा 10 out of. मला पण काय आठवण बिटवण येत नाहीये, मी असंच उगाच काहीतरी बोललेलं. हे तुला नाही जमत का ॲक्टिंग माझ्यासारखी? मला माहिती तुला खूप आठवण येणार आहे, तू माझ्याकडे राहू शकत नाही. 4 दिवस आपण लॉंग डिस्टन्समध्ये येणार. आपलं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होणार फॉर 4 days.
ठीक आहे ना, तुम्हाला चांगलंच आहे ना. 4 दिवस कशाला मग आय विल मिस यू स्मिता. माझे डोळे पुसल्यावर पाणी येते खूप माझ्या डोळ्यातून. तू चालल्या ऍक्टिंग करताय ना. म्हणून गॅस तरी ते रील शूट करून झालेले. आता जाऊयात घरी. होय चल. मला रुसली. अरे चेष्टा होती यार. मजाक को समज लिया कर. चल गाईस, तर आमच्या डोक्यात एक प्लॅन आलाय. एक रील खूप व्हायरल चालली आहे. ते अशी वाली असं करायचं, असं उडून द्यायचं मागं. असं- कर अरे, मला यार नाही माहिती. असं कर. असं जादू केलं असं टक्कर. आणि परत मी येणार. असं घेऊन जाणार. ही वाली रील आता ट्राय करणार आहे आम्ही. बघू आम्हाला जमते का. तिला उचलून माझा हात दुखायला लागला. आणि तुम्ही उचलून माझं पोट दुखायला लागलं. तरी पण अजून करायचं हिला. अजून ट्राय करायचं. मी बास म्हणलं हो बास. ओ बास. ते कॉमेडी क्लिप ह्याच्यावर टाकायचे का, ब्लॉग मध्ये टाकायचे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओय चल लवकर बाहेर. किती छान हवा सुटली. काय बनवलं डिनर मध्ये? भेंडी आणि मिक्स भाजी. काय मिक्स आहे यामध्ये? त्याच्यामध्ये बटाटा, ढोबळी मिर्च, टोमॅटो, कांदा. इतकं सगळं मिक्स आहे. ह्याच्यासारखे पावभाजी सारखे, फक्त खूप हेल्दी भाजी आहे ही. आणि पावभाजी सारखी लागते. ह्यामध्ये काय पावभाजी मसाला लागते का तू? नाही. बघ सेम टू सेम पावभाजी सारखी लागते. हे तुमचं मजा आहे का? तरी म्हणतो चपाती. इतकी कमी चपाती मला कशी काय दिली? चल आता जेवण करूयात. खूप भूक लागली आहे. तुला लागली ना भूक? येस, खूप लागली मला. तर आता मी या व्हिडिओला इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू टाटा. बाय बाय.